माझ्या कच्च्या बाच्च्या मुलांना हे माझं जे स्वयंपाक करतो, माझी गरिबी असू द्या, तिनं जी मन स्वयंपाकात घातलं म्हणून त्या मनाची चव माझ्या आता येत नाही. रोज धाब्यावर जावा बघा तुम्ही आणि रोज झुणका भाकरी, चटणी भाकरी, आमटी खा. त्यापेक्षा घेवड्याची, काळ्या घेवड्याची आता आमटी बघा, आता सगळ्या मटणालाही भारी. बुवा लोक बघू नका, माझं म्हणणं आहे. तुम्हाला नाही म्हणत मी, मटण खाणाऱ्याला म्हणतोय. आहे का नाही? तूप आहे का नाही त्यात? खरं सांगा. घेवड्याची उसळ गरगोटून कालवण बनलं का नाही की तूप सुद्धा घालायची जरूरत नाही. म्हणून माझं मला जुन्या माणसांना, जुन्या हाताला आणि जुन्या चवीला मात्र विसरू नका. ते आई बापाने मला चव घातलेली. सातबाराचं एक हॉटेल आहे, माहित आहे का? येता का एक दिवशी? आहे ना? तो मालक म्हणतो ते कुस्करून घालतो. काय होतं? तांब्याच्या हातात बनवतो कालवण बर का, आणि गिरायकाला म्हणतो स्वच्छ हात धुतल्यात, मी कुस्करून घालतो बघा कशी चव आहे. पण त्याचं 400 रुपये पडतात प्लेटला. खरं आहे ना? हाय तिकडे हायवेला कुठेतरी, कुठे कोल्हापूरला बघा होतं. शेंद्रेपाशी बी एक आलंय म्हणते त्याचा. कुस्करून घातलेल्या अन्नाची किंमत जर 400-500 रुपये प्लेट आहे. माझ्या लहानपणी आजीनं कुस्करून घातलं, बापानं कुस्करून घातलं, आजोबाने घातलं मांडी घेऊन, आई वडिलांनी कुस्करून घातली. त्याची किंमत किती होईल तेवढं सांगा. आणि लाखो रुपये वटले ना तर त्या प्रेमाची किंमत होणार नाही. पण जोपर्यंत आजी आजोबा आई वडील आहेत ना, तोपर्यंत घरामध्ये पांडुरंग असल्याचा भास होतो. टाळी वाजवा. किती बंगला मोठा बांधा, बंगल्याच्या पोर्च मध्ये माझी आई माझे वडील वृद्ध दिसले ना, ती शोभा कितीही लाखो रुपयाची लाइटिंग करा, ती शोभा येणार नाही. पण जिवंत असताना आपल्या आई वडिलांना वृद्ध काळामध्ये सांभाळून घ्या, परमार्थ करू नका असं म्हणणार नाही. पण जर ते कमी पडलं आणि कितीही गंध लावून मी कीर्तनकार म्हणून गेलो तरी देव बघणार आहे, हा विषय मला तुम्हाला सांगणार.